ज्या ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा वापर केला, तुमच्या मागे षडयंत्र केले, तुमच्या गप्प राहण्याला तुमची कमजोरी समजली, तुमच्या चांगुलपणाला त्यांनी त्यांच्या कपटाने तुमच्यावर अन्याय करून तुमच्या चांगुलपणाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटत होतं त्यांनी केलेल्या चुका, त्यांनी केलेली पापं कधीच कुणाला समजणार नाहीत. ते चांगुलपणाचा मुखवटा घालून कायम जगासमोर मिरवत राहणार. पण तसं नाही. त्यांच्या एका षडयंत्राचा हिशोब आता त्यांना द्यावा लागणार आहे. बजरंगबली त्यांच्या एका चुकीचा हिशोब ठेवत होते. आता ह्या राक्षसी लोकांचा पापाचा घडा भरला आहे. बजरंगबली त्यांना त्यांच्या एका हर एक नीच कृत्याचा कुठल्याही क्षणी कर्मा देणार आहे. तर बघू बजरंगबली ह्या लोकांना काय कर्मा देणार आहे. हर हर महादेव. हॅलो माय डिवाइन फॅमिली, वेलकम टू गौरी डिवाइन टॅरो. माझी ही रीडिंग जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ती तुमच्याबरोबर रेझोनेट होईल. ही कलेक्टिव्ह रीडिंग आहे. जेवढी तुम्हाला मॅच होईल तेवढीच ठेवा, बाकीची सोडून द्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही रीडिंग मला मॅच होत नाही तर ही रीडिंग स्किप करा, दुसरी रीडिंग बघा. आणि हे मेसेजेस तुम्हाला जास्तीत जास्त मॅच होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये डिवाइनला धन्यवाद नक्की करा. हर हर महादेव नक्की लिहा. तर बघू बजरंगबली ह्या अशा लोकांना काय कर्मा देणार आहे. हर हर महादेव. जय मा काली. ह्या लोकांनी खूप तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला. त्यांना वाटत होतं की त्यांना कुणीच ओळखू शकणार नाही. पण देवाचा कर्मा, देवाचा न्याय ह्या लोकांना माहिती नाही. ही रीडिंग क्लेम करा. त्यांना कर्मा कंपल्सरी 100% मिळणार आहे. आणि काहींना तर मिळणं सुरू पण झालेलं आहे. हे डिवाइनचे चक्र आहे. तुम्ही जे देणार तेच तुम्हाला मिळणार. आणि थोडं नाही, 1000 गुणा मल्टिप्लाय करून मिळणार. ह्या लोकांनी तुमच्यावर जे षडयंत्र केले, जे कटकारस्थान केले, तुमच्यासारख्या मासूम सच्च्या व्यक्तीचा फायदा घेतला, त्याच्या मागे त्याची बदनामी केली, आता त्यांचा घडा भरलेला आहे. आणि ते जे त्यांनी लोकाला दिलंय, तुम्हाला दिलंय, ते भरभरून आता युनिवर्स त्यांना देणार आहे कर्माच्या रूपात. ते जे मानाने मिरवत होते आता त्या मान वर करण्याच्या लायकीचे राहणार नाहीत. काहींना तर आजाराने ग्रस्त होतील. त्यांच्याकडे पैसा राहणार नाही. ते भिकेला लागतील. त्यांनी जे खोटीबाजी केली होती ते सगळं खोटं जगाच्या समोर येणार आहे. त्यांचे मुखवटे गळून पडणार आहे. ते हँगमॅनच्या सिच्युएशन मध्ये येतील की आपण एवढ्या सफाईने खोटं बोललो, सगळ्यांना वेडं बनवलं, पण कसं काय आपला घाणेरडा चेहरा जगासमोर आला. आणि ज्या लोकांच्या मदतीने हे माच करत होते, तुमच्यासारख्या गरिबाला फसवत होते आणि निंदा नालस्ती करत होते, त्या लोकांच्यात आणि ह्यांच्यात हाणामारीची भांडणं होतील. आणि हे दोघं एकमेकांचे शत्रू होतील. तुम्हाला त्यांनी दुखवलं ना, 1000 गुणा मल्टिप्लाय करून तेच सूर्य त्यांच्या पाठीत डिवाइन खूप असणारे, त्यांचे कर्म खूप असणारे. मा कालीचा न्याय काय असतो, बजरंगबलीचा न्याय काय असतो, हे आता ह्यांना समजणार आहे. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही प्युअर सोल आहात. तुम्ही कधीही कोणाचं वाईट केलं नाही. तुम्ही एवढे चांगले आहात, एवढे निष्पाप आहात. तुमच्यासारखं माणूस ह्या जगात खूप कमी असतं. तर ह्या देवाच्या लेकरावर ह्या लोकांनी अन्याय केलाय ना, आता बजरंगबली आणि मा कालीची स्वाड ह्यांना कर्मा काय असतं ते दाखवणार आहेत. ह्यांना एवढं बर्डन येणार आहे, एवढं एकटेपणा येणार आहे. ते मरण मागतील पण त्यांना मरण मिळणार नाही. 1000 गुणा मल्टिप्लाय करून आता त्यांना कर्मा मिळणार आहे. शनीचा न्याय काय असतो ह्या लोकांना समजणार आहे. परत हे लोक कन्फर्मेशन तेच कार्ड परत येते. कारण तुम्ही जे देता ना तेच तुम्हाला मल्टिप्लाय करून डिवाइन परत देत असतं. त्यामुळे तुम्ही हा विचार करू नका की एखाद्या गरीबाला फसवलं आणि त्याची मागे निंदा नालस्ती केली म्हणजे तुमचं सगळं झालं, तुम्हाला कुणीच बघत नाहीये, सगळी दुनिया वेडी आहे. तर दुनिया वेडी आहे ना, ठीक आहे, देव वेडा नाहीये. देव सगळं बघत असतो. त्याच्याकडे तुमच्या एका कर्माचा चिठ्ठा लेखा असतो. तुम्हाला तो सूत समित द्यावा लागणार आहे. तुम्ही फक्त प्रेम केलंय ना, तुम्हाला भरभरून प्रेम मिळणार आहे. पण ह्या लोकांना
तुमच्यासारखी व्यक्ती त्यांच्या आयुष्यातनं कायमची त्यांनी गमावलेली आहे. तुमच्यासारखा सच्चा साथी त्यांनी गमावलेला आहे. ह्या लोकांच्या आयुष्यात फक्त आता निंदा, नालस्ती, दुःख, क्लेश, कलह आणि गरिबी आणि दारिद्र्य काय असतं हे त्यांना समजणार. कुणीही ह्यांची साथ देणार नाही. ह्यांनी जे केलं ना छल कपट, तेच त्यांच्या आयुष्यात मरस्तोपर्यंत त्यांना बघावं लागणार. ते मरण मागितलं तरी त्यांना मरण मिळणार नाही. त्यामुळे चांगलं करा. कधी कुठल्या सच्च्या व्यक्तीला फसू नका. सच्च्या काय कुणालाच फसू नका. चांगलं करा, चांगलंच तुमच्या जवळ येणार. वाईट केलं ना तर तुमचा आज न उद्या तुमच्याकडे ते परत येतच येतं. त्यामुळे तुम्हाला कर्म मिळणार म्हणजे मिळणार. तुमच्या कर्माची आता वेळ आलेली आहे. आता तुमच्या कर्माची फळं भोगा.